राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या। मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाखतीमध्ये ज्यात त्यांनी सरकारचे निर्णय, शेतकऱ्याची सद्यस्थिती आणि आंदोलकावरील कारवाई यावर आपले मत व्यक्त केले आहे। जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाला प्युअर फसवणूक म्हटले आहे। मनोज जरांगे पाटील काय म्हणतायत ते पुढे ऐकूया। आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची, तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी, ही प्युअर फसवणूक ही शेतकऱ्यांची, गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे। तुम्ही आश्वासनं देताल, तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो, आज शब्दावरती पोट भरणार नाहीये। लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाही। इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली। त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही। फसवलं, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं। म्हणजे मेला ना शेतकरी तोवर आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे, तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। आता काय ठेवायचंय, आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले। काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत, काहीला 7,000 पडायलेत, काहींच्यात आणखीन मिळच लागत नाहीये। तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय, तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही। त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांची गेली। ती रिअल परिस्थिती। आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही। अरे जून म्हणजे काय, जून कुठं आहे? आता पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आत्ता दवाखान्यात न्यायचं आहे, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो मरल ना ते। इतका मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे, परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार। मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार। म्हणजे ना, मुंबईहून आलेलो आता आम्ही 1.5-2 महिने झाले आंदोलनात। काही पोरांना आमच्या आत्ता नोटिसा द्यायला लागलेत, म्हणजे गुन्ह्याच्या। तुम्हाला करायचं, तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा, तर तेव्हाच करायचे त्याच दिवशी। इतक्या दिवसानं का, म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं। आम्ही म्हणतो ते ऐका, नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्या मागे ईडी लावू, तुमच्या मागे SIT लावू, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू। पहिलं असं नव्हतं। पहिलं काय होतं, विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे, असं जिरी सांगत नव्हते। जाणून बुजून वैयक्तिक मॅटर काढणार, काही पण कोर्टाने करणार, खोटे गुन्हे दाखल करणार, त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार। म्हणजे ही दडपशाही, म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या। आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? नुसत्या रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं। त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात। त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे। अहो तुमचा नुसता ताफा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली, तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग तेव्हा होतात का? म्हणजे ही भूमिका दुटप्पी। आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो। मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना, कोणाला पेपरला जायचं असेल, कोणाला शाळेत जायचं असेल, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कोणाला तरी बँकेत जायचं असेल, कोणाला तरी शाळेवर जायचं असेल, एखाद्या शिक्षकाला जायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना, त्यावेळेस विचार करत नाहीत ना। मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात का? नाही होत। ते सुद्धा 2-2, 3-3 घंटे जाम करतात। आणि एवढं कोणचं शहर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल, लय हिरे माणिक मोती पिकत येत तिथं म्हणून लयच लॉस झाला राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं। नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे माणिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय? का लय अमृत निघत का तिथून? म्हणून लयच लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना, आता ते तुम्ही रस्ता अडविल्यामुळं सगळे देशातच मरण आलंय, जगातले लोक खूप तरफडायला लागला। असं काही का? काय यांना राहतं ना। खरंच शेतकऱ्यांनी, माझं तर एक सांगणं आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा, कोणावर विश्वास ठेवू नका, कोणावरच। आपण आपला गरिबांना लढा, जसं मराठ्यांनी गरिबाचा लढा उभा केला आणि जिंकला ना, गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका, आपण आपला लढा लढा आणि जिंका। तर समित्या फेमित्या मान्य नाही, बंद करून टाका।
तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा? एखाद्या मोठे त्याच्यात 10-5 असते, त्यांचं म्हणणं आहे तेवढं आहे मोठाले घराने, ते किती का असते नसून 200 असते घरं महाराष्ट्रात लय झाले. 200साठी का बाकीचं वाटोळ करतात? बाकीच्यांचं वाटोळ ती समिती बरखास्त करून टाका. ती तुम्हाला करायचं सरसकट करा. नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊन, शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच विश्वास ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये. गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये, यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये, आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये. यांच्या मोकळ्या सभा पडावं. म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले. यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये, यांचे होऊ पण देऊ नये. सगळ्यात बेस्ट प्लॅन. आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं. शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका. आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे. शेतकरी मारून टाकण्याचं कोणचं हत्यार असेल तर ती समिती. शेतकऱ्यांचं जे 30 जून म्हणत जर असले ना ते, तर ह्यो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय. शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे. नो समिती नाही, फिमिती नाही, काय नाही आश्वासन नाही. तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे. हे करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे. रोज अरे असं म्हणू नका. मराठवाडा काय आणि विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय, आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटाकुटीला येतील. आपल्याला असं करून चालणार नाही. नागपूरला उभं राहिलं तरी महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे, विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आंदोलन कुठेही उभं राहू द्या. पण एकच पर्याय आहे, मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो, तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या. त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही, तुमची पिढी पुढे जाणार नाही, तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही, कर्जमुक्ती होणार नाही. तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला वठणीला आणा. खरंच हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने पाहिजे. हो, त्याचा काय भरोसा नाही त्यांचा. ते काही करू शकतात. लय चाबरे आहेत हे सरकारमधले, एवढे चाबरे आहेत, हे काही करू शकतात. इकडं मतदान तिकडं आणायला बसले, तिकडं मतदान तिकडं आणायला बसले. यांचा त्याबद्दल भरोसा नाही. पण काय असतं बरं का, की लय दिवस टिकत नाही. बरं, एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात, तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही, तुम्हाला एक दिवस भोगावे लागतं. असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता. तसं ना तुम्ही खोटं किती दिवस करणार. काय असतं, देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे, गोड बोलणार, गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले, आता आपल्याला न्याय देणार आता. आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगेच. म्हणजे ही जी पद्धत आहे ना, ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे. कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा, की आमचा DNA ओबीसीचा आमक्याचा नाही तमक्याचा नाही ना, त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा. म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे आहेत त्याच्यात, ते तुटत चाललेत. कारण हे असल्या वागणुकीमुळे आता घेणं नाही देणं नाही. आता पोरांनी गाड्या इकडे तिकडे लावल्या असतील, खेड्यातले पोरं आहेत सुरू आहेत त्या. म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार की त्या नोटिसा त्याच्यात, की गाडी इकडे लावली मग त्याचा दंड, याचा दंड. हा आता मग हे नवीन शाळा त्यांनी जेरीस येत नसतो आम्ही, आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही, आणि नंतर मग दगडा नेत असतो. हो, कारण तुम्ही किती अन्याय करणार गोरगरीबावर राव, तुम्ही किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती. गरीब मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मागतं तुम्ही देत नाही. आणि मूर्खपणासारखं उठलं की इकडून गोड बोलायचं, तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं, इकडून गुन्हे दाखल करायचे. म्हणजे लोकांना किती येड्यात काढणार तुम्ही, किती येड्यात काढणार. लोक ऐकते तोवरच ऐकत असतात, नंतर सोडतच नाहीत लोक. सोलापूर गॅझेटियर हे लागू करा. मराठवाड्यातलं हैदराबादच्या गॅझेटियर नुसार सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या. अरे आम्ही आहेत ना तुमच्या मागं, सरळ सांगतोच ना, काही दारात बोलतो का खोटं मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना. 6 करोड मराठा खंबीर आहे. हा, पण तुम्ही असं हे ना, आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात एक म्हणे चाव चुक्या,